Welcome student. Today we will discuss the example number 48. Modulus of A bar dot B bar and modulus of A bar and B bar. A bar cross B bar. A bar dot B bar less than 0. Find the angle between A bar and B bar. Let theta be the angle between A bar and B bar. We know the definition of dot product. A bar dot B bar is equal to modulus of A bar modulus of B bar cos theta. What about the modulus of A bar cross B bar? Modulus of A bar modulus of B bar and sin theta. आता गिवन काय दिलं रे मला तर हे म्हटलं दिलेलं A bar dot B bar is equal to A bar cross B bar. आणि तर मुद्दा निघालेले हे जेव्हा मी मॉड्युलस मध्ये घेत नाही तोपर्यंत याचं उत्तर इक्वल येणार नाही. याचं उत्तर तर 100% पॉझिटिव्ह. आतमध्ये कोणती किंमत निगेटिव्ह आली तरी उत्तर मात्र काय त्याचं पॉझिटिव्ह. मग याचे उत्तर पॉझिटिव्ह येणं गरजेचं आहे. खरं तर हा कसा आहे निगेटिव्ह. कसा आहे हा निगेटिव्ह. पण मॉड्युलस घेण्याचं कारण काय याचं उत्तर निगेटिव्ह येणार नाही. मग याचं उत्तर निगेटिव्ह नसलं पाहिजे आणि म्हणून इक्वल त्या दोघांमध्ये कोणतं नातं इक्वलिटी नातं आहे म्हणून त्यांनी घेताना मध्ये किती काय दिलं त्यांनी मॉड्युलस टाकलं. लक्षात आलं मॉड्युलस का मॉड्युलस आलं त्याचं कारण सांगितलं. मग आता याचं उत्तर आपण लिहू शकतो. काय उत्तर लिहायचं मायनस ए बी कॉस थिटा. चालेल का. इथे मी मॉड्युलस लिहिलं बार लिहिलं काय फरक पडत नाही. मायनस काय घ्यायचं इथं सांगितलं ए बार डॉट बी बार हा कसा लिहायचा आहे. इथं का त्यांनी मॉड्युलस लिहिलं त्याचं काय सांगितलं दोघं कसे इक्वल. ओके चला ठीक आहे. मी तर काय म्हणते मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ ए बार आणि काय आलं sin थीटा. आता काय करूया या कॉसला इकडे पाठवू ह्या दोघांना इकडे पाठवू. काय उत्तर येईल हे मला वाटतं जायगाच गेट कॅन्सल सारखंच आहे. मग डाव्या बाजूला काय राहिलं पुढच्या बाजूला काय राहिलं sin थीटा अपॉन cos थीटा. त्याचं उत्तर येतं tan थीटा. मग आता tan थीटा बिकम्स -1 यासाठी हा ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आपण शिकलोय. ठीक आहे. मग याच्यात कोणते राहिलं मग आता सगळ्यात अगोदरचे आपल्याला माहिती आपण थीटा हा पाहत असताना कुठपर्यंत पाहतोय फक्त 0 to π पर्यंत पाहतो. बरोबर नाही. 2π पर्यंत पाहत असं तर त्याला दोन प्रिन्सिपल व्हॅल्यू जातात आणि अनंत नंबर ऑफ सोल्युशन्स येतात. त्याला जनरल सोल्युशन असं म्हणलंय. दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या. ओके. मला आता प्रिन्सिपल व्हॅल्यू पण पाहिजे. प्रिन्सिपल व्हॅल्यू मधली एक पाहिजे पुढे 0 to π मधलीच पाहिजे कारण की मला थीटा हा 2π पर्यंत नाही. मग आता त्याची लहान किंमत पाहिजे. ठीक आहे. लहान किंमत मग कोणती पाहावं लागेल मग लिहिण्याची पद्धत कशी मायनस टॅन π/4. ओके. आलट अँगलचा वापर करायचा. उत्तर काय टॅन π - π/4 कारण की π - π/4 काय केला कारण की आपण जेव्हा सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो टॅनला घेऊन त्यावेळेस हा निगेटिव्ह असतो. पहिल्या क्वाड्रंट मध्ये तो पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह म्हणजे हे निगेटिव्ह चिन्ह इथं मर्ज झालं. बरोबर आहे का. पाय मधून आपण तेवढा अँगल वजा केला 180 मधून 45 डिग्री वजा केला की आपण कोणत्या जन्मत असतो सेकंड क्वाड्रंट येते लक्षात. ठीक आहे. मग याचा अँगल किती तयार होतो टॅन इथं 4 झाले 4 मधून 1 वजा केला म्हणजे 3π/4 आणि म्हणून थीटाची किंमत किती येते. आणि आता शाब्दिक प्रॉब्लेम हा शाब्दिक उत्तर लिहिलं पण हेन्स दी अँगल बिटवीन A bar and B bar is what kind 3π/4. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ओके 15 एक्झाम्पल पाहिजे. प्रूव्ह बाय द वेक्टर मेथड sin alpha plus beta is equal to sin alpha cos beta plus cos alpha sin beta. ठीक आहे. हे आता वेक्टर मेथडच्या माध्यमातून प्रूव्ह करून दाखवायचं आहे आपल्याला. सुरुवातीला XY प्लेनचा आपण विचार करूया. This is X. We can draw the two vectors OP and OQ. Measurement of this angle is -α because of y. आपण जे मोजमाप केले ते कसं केलं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने केलं. इकडनं आपण त्याला प्लस बीटा म्हणूया. डायरेक्शन कसं क्लॉकवाईज आहे त्याला पॉझिटिव्ह अँगल असतो आणि खाली मोजर कोणता होतो निगेटिव्ह अँगल तयार होतो. आणि त्याला लेट म्हणायचो. आपण काय काय पराक्रम झाला XOP and XO काय Q be the standard angle. काय स्टँडर्ड पोझिशन ऑफ अँगल म्हणलं तरी चालेल. स्टँडर्ड पोझिशन ऑफ अँगल
प्रश्न निर्माण झाला. व्हॉट इज मीन बाय स्टँडर्ड पोझिशन? ज्याचा व्हर्टेक्स हा ओरिजिन असतो त्याला काय म्हणायचं? स्टँडर्ड पोझिशन. व्हर्टेक्स आता ओरिजिन आपल्याला कळालं. ओके. नाव लेट मेजरमेंट ऑफ an angle XOP is minus alpha and measurement of an angle XOQ is beta. त्यांचं मेजरमेंट कसं आहे? मायनस अल्फा ने कसं आहे? बीटा आहे. असं आपण मेजरमेंट पण घेतलेलं आहे. सच दॅट वेट याच्यावरती पॉईंट घेऊया. बरं असं चला काय अडचण नाही. आता लेट पॉईंट याच्यावर घ्यायचं. लेट let A be the point on ray OP and B be the point on ray OP such that OA OB is equal to 1. त्याच्यावरती आता अशी दोन बिंदू घ्यायचे की जेणेकरून यांचं मोजमाप कसं झालं पाहिजे, अंदाजे 1 युनिट असलं पाहिजे. ओके. आणि याला काय म्हणू आपण? युनिट स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड युनिट अँगलचं काय असतं? स्टँडर्ड युनिट अँगल सर्कलचा आपण पाहिलं. स्टँडर्ड युनिट सर्कल पाहिलं त्याचं लेंथ मेजरमेंट काय असते? रेडियस ऑलवेज 1 असते. चला इकडे म्हणजे सर्कल सारखाच विचार केला आपण. याचं रेडियस किती घेतली? 1. आता पुढे जायचंय. हे झाल्यानंतर मला सांगा इथे अँगल कोणता आहे? अल्फा आहे. म्हणून आता इथे जर आपण कोसाइन अँगल पाहिला, कॉस मायनस अल्फा काय होतं? कॉस अल्फा. आणि व्हॉट अबाउट साइन मायनस अल्फा? तर त्याचं उत्तर काय होतं? मायनस साइन अल्फा. एवढं एकच अँगल निगेटिव्ह. मग व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी? आपल्याला कोऑर्डिनेट सांगता येतात. सांगण्याच्या दोन पद्धती मार्केटमध्ये उपलब्ध आहे. कोणती? एक कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि दुसरी कोणती? पोलर कोऑर्डिनेट. दोन कोऑर्डिनेट सिस्टम आपल्याला माहिती आहे. इथं कोणती वापरणार आहे? पोलर. वाय पोलर? पोलर मध्ये महत्वाचा असतो पोल. पोल म्हणजे काय? ज्या ठिकाणी अँगल तयार झाला त्याला काय म्हणायचं? पोल. येते लक्षात. आणि मग डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे त्याला मग काय म्हणतो आपण? आर. मग आपल्या आरची किंमत माहिती आणि डिस्टन्स म्हणजे त्याला आपण आरची किंमत माहिती आणि काय म्हणून अँगल माहिती. मग आम्हाला सांगा याची कोऑर्डिनेट्स काय? आरची किंमत मग काय आलं? कॉस अल्फा मायनस साइन. व्हाय रिटर्न मायनस साइन? बिकॉज ऑफ काय? अँगल इज निगेटिव्ह. मायनस साइन थीटा. अगेन साइन मायनस थीटा इज मायनस साइन थीटा. आणि मग वरती काय? कॉस बीटा अँड साइन बीटा. फाय कॅन नॉट यूज द मायनस साइन हियर बिकॉज ऑफ आपण अँगल जो मोजलाय तो कसं होलाय? अँटी क्लॉकवाईज. अँटी मोजल्यानंतर पॉझिटिव्ह उत्तर येतं. मग हे इथं काय उत्तर आलं याचं? कॉस अल्फा मायनस साइन अल्फा अँड इथं बघा द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स. ओके. अँड इथं काय म्हणतात? बीटाचे कोऑर्डिनेट. बीचे कोऑर्डिनेट्स काय आले? कॉस बीटा अँड कॉस साइन. मग आता आपल्याला एक्स वाय प्लेन मध्ये आपण आहे पण हे वेक्टर आहे. मग मला सांगायचं उत्तर कसं दिलं पाहिजे? वेक्टर ओए बार. हाऊ कॅन राइट ओए बार? तर कॉस अल्फा टाइम्स आय कॅप म्हणा आय बार म्हणा मायनस साइन अल्फा टाइम्स जे कॅप किंवा जे बार म्हणा प्लस 0 टाइम्स काय? के बार. ओके. ओबी बार काय? ओबी बार कॉस बीटा टाइम्स आय कॅप. युनिट वेक्टर दिला कॅपला तरी चालू शकतं. संदिग्धत आहे आणि भागलं तरी काय उत्तर चुकणार नाही. जर चुकलं तर माझ्याकडे घेऊन ये, आपण बरोबर करू. झालं? ओके. ओए बार आणि ओबी बार झालं. काय याच्यामध्ये शंका नाही, आपण तयार करून ठेवले. नाव वी टेक द क्रॉस प्रॉडक्ट बिटवीन ते. त्याच्यामध्ये आपण क्रॉस प्रॉडक्ट ओए बार क्रॉस ओबी बार. आता क्रॉस प्रॉडक्ट नि डिटरमिनंट मध्ये लिहायचा असतो. हे काय नंतर लक्षात ठेवायचं? क्रॉस प्रॉडक्ट डिटरमिनंट नातं. आणि काय सी नंतर काय होतो? टी येतो. अल्फाबेटिकल लक्षात ठेवायला बरं. सीडी. ओके. चला इथं आय बार जे बार आणि के बार. आणि इथं काय? cos alpha minus sin alpha 0 cos beta
बीटा साइन बीटा डिटरमिनंट सायला सोडवत येतो तो मी शिकवलाय आता आपल्याला मग काय होणार आता हा पाहिजे तर रो कॉलम गेला काय होणार 0 मायनस जे बार टाइम्स 0 मायनस 0 प्लस के बार टाइम्स हा अल्फा साइन बीटा आलं cos अल्फा साइन बीटा आणि इथं मायनस असं मग प्लस होतं प्लस साइन अल्फा cos बीटा बरोबर लिहिलंय का इथं कोणाला थर्ड वेक्टर आला उत्तर कुठं आलं थर्ड वेक्टर आता क्रॉस प्रॉडक्ट कसा असतो तर तुम्हाला मी सांगितले क्रॉस प्रॉडक्ट कसा असतो समजा हे दोन वेक्टर जर आपण विचारात घेतले तर क्रॉस प्रॉडक्ट कसा येतो आपल्याला याला काय म्हणतो नेहमी परपेंडिक्युलर म्हणत असतो लक्षातच राहायचं या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट नेहमी परपेंडिक्युलर म्हणजे याचा अर्थ आता हे प्लेन वर जरी घेतलं तर येणार उत्तर आपल्या इकडच्या बाजूला असेल हे प्लेन एक्स वाय आपलं उत्तर ह्या बाजू दिशेने असेल ठीक आहे ना असं जाणार उत्तर हे लक्षात आलंय तुमच्या मग आता काय म्हणताय let the angle between OA bar and OB bar is alpha plus beta. त्याच्यामध्ये अँगल काय येतो अल्फा प्लस बीटा आपल्याला लक्षात येतो दोघांचा कॉमन मिळत नाही एखादा म्हणजे सर अल्फा निघत होता मग कसं काय तुम्ही इथून मोजा तुम्ही कोणत्या दिशेने मोजले एमटी क्लॉक इथून मोजले हा आपला एक इनिशियल रे म्हणून हा टर्मिनल रे इथून मोजलं काय होतं ना त्याची मेजरमेंट तर 8 बस आहे ना तो डायरेक्शन म्हणून निगेटिव्ह लिहिलाय तर इथून असं जर मोजलं तर काय होणार अल्फा प्लस बीटा दिस इज अल्फा प्लस बीटा आता सांगतात नाही बरोबर आहे का हा काय कोणामधला अँगल रे अँगल बिटवीन अल्फा बार अँड म्हणजे ओए बार अँड आता इथं डेफिनेशन काय सांगते व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ओए बार क्रॉस ओए बार आता इथं आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट मध्ये जायचं येतं लक्षात मग आता काय म्हणू आपण दी युनिट वेक्टर perpendicular to the OA bar and OB bar lies in XY plane. XY plane is काय युनिट वेक्टर आता मला सांगा युनिट वेक्टर परपेंडिक्युलर म्हणलं इथं मी टू द OA bar and OB bar lies in XY plane is तर आकाराचा सुटतंय का कंसात म्हणा हे दोघं लागलं लक्षात येईल काय म्हणलं युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द OA bar and OB bar तिथे वाटलं असतं कंसात टाकू शकतो OA bar and OB bar lies in XY plane मग परपेंडिक्युलर असणार कोणता असणार ऍक्सिस असणार झेड ऍक्सिस कुठं असणार तो झेड ऍक्सिस आहे युनिट वेक्टर सांगा मला कोणता के वर काय उत्तर युनिट वेक्टर त्याचा काय असतो के कॅप येतो किंवा के बार लिहिलं तरी चालू शकतो मग आता मला OA बार क्रॉस OB बार दुसरे डेफिनेशन लिहायचं ठरवलं मी आता मला अँगल माहिती आहे त्याच्यामधला अँगल किती आहे अल्फा प्लस बीटा आहे मग आता मला सांगा दुसरे डेफिनेशन तर आपण काय लिहितो मॉड्युलस ऑफ A बार मॉड्युलस ऑफ B बार साइन थीटा त्याची किंमत काय लिहिली पण अल्फा प्लस बीटा आणि बाय रिटर्न के कॅप लक्षात आलं का कारण तो त्याला दोघांना कसा आहे एक्स वाय प्लेनला तो कसा आहे परपेंडिक्युलर आहे म्हणून के कॅप नाव लिहिलं अंदाजे लिहिलेलं आहे खरं तर काय लिहिलं पाहिजे मी एन कॅप डेफिनेशन मला एन कॅप ला सांगते पण बाय रिटर्न के कॅप कारण त्या एक्स वाय प्लेनला परपेंडिक्युलर असला कोणता आहे कळलं सांगायला पर्यंत काय शंका मग आता फ्रॉम इक्वेशन याला 1 म्हणू याला 2 म्हणू इथं म्हणा फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी गेट काय म्हणते मला डावी बाजू सारखी उजवी बाजू सारखी आता मग याचं उत्तर लिहायचं राहिलं ग्रेट याचं उत्तर काय मॉड्युलस ऑफ 1 होय 1 आपण म्हणून एवढा वापरायचा घेतला नाही तर त्याला स्टार माझा वरून 1 साइन अल्फा प्लस बीटा के कॅप म्हणजे उत्तर करायला हवे साइन अल्फा प्लस बीटा के कॅप तुम्ही म्हणता की गाळवलं मग याला 2 म्हणा काय फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय सांगतात 1 and 2 1 हाय 2 हाय
दोघं क्रॉस प्रॉडक्ट दाखवतात, डावी बाजू सारखी उजवी बाजू सारखी आहे म्हणून उत्तर काय येईल? साइन अल्फा कॉस बीटा. जरा सरळ येतो, कॉस अल्फा साइन बीटा टाइम्स काय के कॅप इज इक्वल टू साइन अल्फा प्लस बीटा के कॅप. दोन इथे इक्वल टू वेक्टर्स. तुम्हाला दोन वेक्टर्स अगदी कसं नाही आम्हाला, मग तुम्हाला दाखवतो मी 0 टाइम्स जे बार 0 टाइम्स के बार सॉरी आय बार आय का दोन वेक्टर इकडे तसंच करू ना. 0 टाइम्स आय बार प्लस 0 टाइम्स जे बार. आता कंपॅरिझन करता येईल ना तुम्हाला आय आय जे आणि के मी तुम्हाला बाय इक्वल टू ऑफ टू वेक्टर्स. काय सांगताय तुम्हाला? तो डायरेक्ट आज दुसरं सांगताय साइन अल्फा प्लस बीटा कॅल्क्युलेटर साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा हे ओके आलं लक्षात? ठीक आहे. काय 16 फाइंड द डायरेक्शन रेशो. डायरेक्शन रेशो विचारले कसे काढायला असं जर सांगितलं असं आपण अपर वेक्टर परपेंडिक्युलर टू द लाईन चूज द डायरेक्शन रेशो. म्हणजे थोडक्यात काय करायचं आम्हाला, डायरेक्शन रेशो दोन परपेंडिक्युलर लाईनचे डायरेक्शन रेशो फाइंड करून दाखवायचे. दोन लाईन्स आहेत आणि ही त्याची परपेंडिक्युलर लाईन. आय वांट टू इंटरेस्ट टू फाइंड द डायरेक्शन रेशो ऑफ दिस लाईन. ओके. आता आपण काय विचार केला पाहिजे, ह्या लाईनची डायरेक्शन रेशो आम्हाला माहिती आहेत का? नाही. ही हिला पण परपेंडिक्युलर आहे, हिला पण परपेंडिक्युलर आहे. मग आपल्याला पाहत आहे सोल्युशन ले ए बी सी बी द काय ते डायरेक्शन रेशो of vector perpendicular to the lines whose direction ratios are त्याला आपण E1 म्हणू -2 B1 1 C1 -1 and A2 -3 B2 -4 आणि C2 किती आलं असं आपलं लिहून झालं. मग आता आपल्याला माहिती आमची जी लाईन ह्या लाईनला कशी आहे परपेंडिक्युलर. मग मी तुम्हाला काय सांगले, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन परपेंडिक्युलर टू लाईन्स आणि व्हॉट अबाउट द रेशो इन टर्म्स ऑफ डायरेक्शन रेशो. काय सांगताय? In terms of direction ratio, two lines are perpendicular, and I want to interest to find the ratio in terms of direction ratio. Answer in terms of direction ratio. काय सांगताय मग? दोन लाईन परपेंडिक्युलर आहे, त्याचे A1 तर ह्या लाईन डायरेक्शन रेशो A1 B1 C1 आहे, त्याचे A2 B2 C2 आहे आणि दोन लाईन परपेंडिक्युलर रिलेशन. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन A1 A2 plus B1 B2 plus C1 C2 is equal to किती? 0 नॉट. कळलं ना? तसंच आपण कोणामध्ये पाहिलं रिलेशन माहिती का? L1 L2 plus M1 M2 plus N1 N2 is equal to किती? हे कशा म्हणले? देअर कोसाइन. रिलेशन बिटवीन देअर कोसाइन आणि रिलेशन बिटवीन देअर डायरेक्शन रेशो दोघांमध्ये लक्षात ठेवायचं. मग आता मला सांगा, आपला जो थर्ड वेक्टर आपला काढून टाकायचा ते डायरेक्शन रेशो या प्रत्येक कशी असते तेच नातं तयार करते का नाही? मग उत्तर मी असले तर चालेल का बघा. त्याचे आपले रिक्वायर्ड लाईन डायरेक्शन रेशो हे दोन दिलेले लाईनचे. मग उत्तर मी असेल डायरेक्ट -2 into म्हणजे काय A1 येतो. आलं बरोबर. गडबड त्याला A1 म्हणा किंवा AA1 म्हणू आपण. AA1 पुढं BB1 लास्ट केस C1 झालं का? याचं उत्तर किती येतं? 0. Why return 0? Their products become sum of their product become 0. डायरेक्शन रेशोचा प्रॉडक्ट घेऊन त्याची बेरीज केली उत्तर काय येतं? 0. हे त्याचं पहिलं रिलेशन मिळालं. पण झालं. चला दुसरं रिलेशन कडे जाऊ. काय त्याच्यावर -3 टाइम्स -4 टाइम्स आणि प्लस C इज इक्वल टू 0. याला सेमी नंबर 1 सेमी नंबर. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारलाय बाबांनो, आपल्याला हे डायरेक्ट सोडवायचं आहे. आता कसं सोडवणार? बहुत मेहनत है सरकार. समीकरण 2 आदमी 3 समीकरण असेल, तीनच
अननोन असेल आपण किंवा व्हेरिएबल्स असेल तर आपण क्वेश्चन वापर करतो माहितीये का? दोन वापर करायला शिकलोय गोष्टी. कोण सांगते मला? मी काय म्हणलं लक्षात राहा. एक्स वाय झेड आहेत. क्रॅमर्स रूलचा वापर करेल किंवा कोणता वापर करेल? अजून एक पाहिला. अरे मॅट्रासेस मध्ये पाहिले का नाही? मॅट्रासेस मध्ये एक्स वाय झेड किती काढलं का नाही? त्याच्यात पण 3 इक्वेशन आहेत ना. पण इथं काय गडबड झाली? इक्वेशन 2 आहेत आणि व्हेरिएबल्स किती? 3 आहेत. आणि मग अशा प्रकारचा परपेंडिक्युलर जर असेल तर सोडवण्याची पद्धत अशी लक्षात ठेवायचं. हा घ्यायचा पहिला ए, त्याचा जो डिटर्मिनंट राहिला दोघांचा, एकचे सहगुणक डिटर्मिनंट त्यांच्या छेदामधले यायचा राहील का लक्षात? कोण सहगुणक आहे? 1, नंतर -1, नंतर -4 आणि 1. मग मी मायनस चिन्ह द्यायचं. झाल्याच्या परपेंडिक्युलर असताना डिटर्मिनंट म्हणजे हे रेशो सारखे असतात असं ग्रे धरून चालला. चला पुढं. आता पहिला जर वळायचे जसं आपण डिटर्मिनंट मध्ये वळतो तसं इथं काय -2 -3 इकडे काय आला -1. करेक्ट. लास्ट केस -2 -3 आता करा कैलकुलेशन. डिटरमिनेंट सोडवायचं खालचं 1 -4 उसके आगे बोला बरोबर आहे का बघा. मायनस इथं किती आलं -2 -3. चला पुढं सी 8 + 3 करेक्ट. -8 8 + 3 करेक्ट आलं का? पहिलं उत्तर किती आलं रे? ए आपण किती आलं -3, बी आपण -5 येतं. वरचा मायनस चिन्ह कॅन्सल होतो. 5 आलं. सी आपण किती आलं? मग आता हे दोघं कसे असतात? सारख्याच प्रमाणात आहे. मग तुम्ही हे रेशो लिहिले तरी काय फरक पडत नाही. दी डायरेक्शन ratios of given required vector. बघा काय काय ते -3 5 आहे. आता हे डायरेक्शन कोसाइन आहेत का हो? नाही का? त्यांच्या वर्गाची बेरीज उत्तर गेल्यानंतर वर येत नाही म्हणून त्याला आयसोलेशन. काय ते डायरेक्शन रेशो कोसाइन नाही. लक्षात राहू द्या. ठीक आहे. ओके म्हणजे जमलिंग नको व्हायला. धडा क्रमांक 2 मध्ये आपलेच 2 मध्ये तर मी मुद्दा म्हणून लिहिलंच नाही. आता 2 लिहितो. तो मग सेमच आहे. फक्त A1 B1 च्या जागा चेंज करा. काय A1 ची जागा मला घ्यायचं वाटेल 2. इथं काय आलं -1 आणि 2. चला इथे किती उत्तर येईल? A इथे TB लास्ट केस +2C इथं -2C करेक्ट. ठेवा इथे. आता येणं लक्षात तुमच्या कसं सोडवायचं? फक्त सहगुणक विचार घ्यायचे. चला किती आलं? 3 1 2 2 इथं ड्रॉप करायचं त्याला 1 2 2 लास्ट केसला ड्रॉप करायचं 1 1 करा कॅल्क्युलेशन झालं का? मला 6 - 2 इथं 2 + 2 परत लास्ट केस 4 + 3 ए आपण आलं 4 - बी आपण आलं 4 सी आपण आलं 4 आणि मग ए आपण 4 बी आपण -4 सी आपण 4 आणि मग त्याच्यातून टोटल काय करू शकतो आपण? 4 पण एलिमिनेट करू शकतो. म्हणजे 1 - 1 म्हणून पण आपलं उत्तर येऊ शकतं. सगळ्याला 4 ने भागा. म्हणजे ए आपण आलं 1 बी आपण आलं -1 सी आपण 1. डायरेक्शन रेशोज ऑफ द रिक्वायर्ड आहे. बोला 1 - 1. मग एक आपण नोट लिहिली होती. तुमचं उत्तर हे पण चालणार आहे बरं का? 4 - 4 4 चालणार आहे का? नाही चालणार. 2 - 2 2 3 - 3 3 चालतंय का? तर आपण म्हणले एका वेक्टरला असंख्य डायरेक्शन रेशोज असू शकतात पण कोसाइन मात्र किती? Example number 17 to prove that two vectors whose direction cosines are given relation AL, BM, CL and FMN, GNL, NLL are perpendicular if हे जर त्याचं उत्तर 0 असेल तर उत्तर काय येणार आहे? परपेंडिक्युलर येणार
चला सोल्युशन आपण द्यायला सुरुवात करू. गिवन रिलेशन्स काय रिलेशन आहे पहिलं AL BM CL इज इक्वल टू 0 आकडा क्रमांक 1 and FMN GNL याला LM इज इक्वल टू 0 सगळी फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 चा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा दिलेले आहे फ्रॉम इक्वेशन 1 काय लिहितात मला CL इज इक्वल टू मायनस AL मायनस BM मग N इज इक्वल टू काय AL प्लस BM अपॉन C घेतले सबस्टिट्यूट A इक्वेशन 2 एकचा वापर करायचा दुसऱ्या मध्ये ठेवायचा कारण ही एकच पद्धत आहे सोडवण्याची जसं दोन लाईन घेऊन आपण लाईन जर असेल तर सोडण्याच्या किती पद्धती 4-5 पद्धती मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पण मात्र असे काही समीकरण असतात त्यांच्या दोनच पद्धती किमती ठेवून चलाचे निरसन करणे पद्धती सबस्टिट्यूशन मेथड वापरतो बरोबर तर याच्यामध्ये आपल्याला ते ठेवायचं ऍट द प्लेस ऑफ मग आपण एक काम करू इथून FM प्लस GL बाहेर काढू आणि त्याला मल्टिप्लाय कोण ठेवू मायनस टाइम्स AL प्लस BM अपॉन C आणि प्लस लास्ट केस करायला इथे H असावा अक्षरामध्ये फॉल्ट इथं काय आलं रे H L M इज इक्वल टू 0 आता गुणाकार आपल्याला छान पद्धतीने करता येतो सगळंच मायनस येणार आहे मायनस FM AL त्याच्यानंतर मायनस FM FBM स्क्वेअर त्यानंतर त्याचं काम झालं तिकडे बनायचं इथं काय होतं मायनस AGL स्क्वेअर आणि मायनस GLBM आणि मला वाटतं त्या सगळ्यांच्या छेदामध्ये C आहे इज इक्वल टू 0 त्याला तिकडे मल्टिप्लाय करा त्याला करून टाका म्हणजे काय उत्तर येतं बरं मायनस A असं राहू द्या मायनस FM AL मायनस FBM स्क्वेअर मायनस AGL स्क्वेअर GLM BM प्लस काल HLMC इज इक्वल टू 0 आता काही केसेस मधून आपल्याला कॉमन काढावा लागेल आणि काही केसेस आपल्याला तशाच ठेवावं लागतील मग आता काय करता येईल आपल्याला काय मिळतंय का बघा कॉमन कोणती केस कॉमन काढता येईल तिघाचा मधून बघा मायनस चिन्ह तर कॉमन काढूच आपण मग कॉमन काहीतरी निघलं पाहिजे तेव्हाच आपल्याला उत्तर येईल यम निघतोय का नाही हा यल वाला शिल्लक राहतोय तो पण ते राहिला पाहिजे कॉमन निघणारे घटक पाहिजे सगळ्यांमधून यम इथं नाही या 3 मधून निघतोय हा शिल्लक राहतोय चला काहीतरी जादू आपल्याला करावं लागेल कॉमन काढायचं आहे काय करताय याला इकडे घेतलं अजून काय करताय समजा मायनस चिन्ह प्लस करून टाकू त्या शेवटच्याला मायनस लिहून टाकू AGL स्क्वेअर कॉमन पुढं त्याला बाजूला काढला प्लस आता इथून M ओके मग आपण काय करू ML कॉमन काढू ओके का आता काय राहिलं F मायनस नाही मायनस चिन्ह इग्नोर करून टाकलं मी याला मायनस घ्यायचं आता हे लक्षात राहू द्या प्लस काल इथं GB लास्ट केस जे आपल्याला हवंय ते दिसते वाटतं इथं हा चला मायनस काय आले
हा मायनस घ्यावा लागेल. करेक्ट. याला आपण आतमध्ये घेत नाही. राहिलं का रे शिल्लक? शिल्लक करेल प्लस एफ बी एम स्क्वेअर राहिला शिल्लक असं घ्यावं लागेल. ओके. आता एकतरी एल वाला समीकरण वर्ग समीकरण किंवा एम वाले असं गृहीत धरलं तरी चालेल. बघा लक्षात घ्या एम स्क्वेअर पण आणि एल स्क्वेअर पण इथं कोणते एक विचार घेतलं तरी चालेल. आता वेक्टर डायरेक्शन कोसाइन दिलेले. डायरेक्शन कोसाइन सगळे झिरो असणार. मी तर म्हणतो the direction cosines are direction cosines are not or zero. सगळे झिरो असणार नाही. म्हणजे कुणीतरी आपल्याला घ्यावं लागेल. समजा आपण बघा एल आणि एम ची किंमत झिरो ठेवलं काय म्हणतात इथे झिरो होणार इथे झिरो होणार सगळेच केसेस झिरो होणार. तर झिरो घ्यायच्या नाही. इथं आपलं म्हणताय म्हणजे एन पण किंमत काय ना आपण झिरो होईल. पुढे काय म्हणायचं एक एम नॉट इक्वल टू झिरो. एम ला काय करू नॉट इक्वल टू झिरो गृहीत धरून घेऊ. मग आता आपण असं लिहू शकतो की एम जर नॉट इक्वल टू झिरो असेल तर एम नी सगळ्याला डिवाइड केलं तरी चालू शकतं कारण की झिरो होणार. डिवाइड एम स्क्वेअर करा on both side divide m square on both side. आता m square ने डिवाइड करा काय म्हणतात ag l upon m ब्रॅकेट काय सांगायचं मला ठीक आहे. पुढे इथं af bg minus ch असं लिहितो मी. तर गाणं म्हणल्यासारखं होतं. मी इथं l आपण काय लिहू का एक एम स्क्वेअर काय होईल याला गेट कॅन्सल होईल आणि करायला शिल्लक केला आपण लास्ट केस करायला आता इथे एक वर्ग समीकरण जाणवते. मी दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन ए एल अपॉन कशामधलं वर्ग समीकरण सापडलं एल अपॉन एल मधलं वर्ग समीकरण सापडलं. आता क्वाड्रॅटिक म्हणलं इट हॅज टू रूट्स. ठीक आहे ना. मी इथं लेट L1 M1 N1 and L2 M2 N2 be the two roots of given क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तसं हे कोणी केले विथ डायरेक्शन रेशो सॉरी कोसाइन आणि मग हे काय त्याचे इक्वेशनचे काय घेतले आपण का तर आमचं समीकरण याला आपण हे म्हणाले म्हणून. मग मला सांगा देअर प्रोडक्ट्स. मग आता थांबा हे नका घेऊ वेट L1 upon M1 असं म्हणावं लागेल आपल्याला. L2 upon M2 आणि M2 upon सॉरी L1 upon M2 म्हणावं लागेल. M1 upon M2 आणि N1 upon M2 पण तसं होत नाही. ते रूट्स होणार नाही. ते रूट्स याला आपण M मधूनच पाहिजे ना बरोबर नाही. M1 M1 नंतर असं म्हणावं लागेल. हे दोनच रूट्स आहेत. ते काय येतील दोनच रूट्स विथ रूट्स आपण ते L1 L2 तेच बोलतो. ओके. मग आता रूट बनल्यानंतर आपल्याला माहिती देअर प्रोडक्ट्स ऑफ रूट्स काय L1 upon M1 into L2 upon M2 आता लगा प्रोडक्ट्स ऑफ रूट. आपल्याला काय माहिती प्रोडक्ट्स ऑफ रूट. समजा माझं समीकरण x स्क्वेअर px plus c is equal to 0. then प्रोडक्ट्स ऑफ रूट माहिती ना अल्फा into बीटा होते याचा दावी c आणि अल्फा आठवतंय. इयत्ता 12 शोधायचं नाही.
12वी मध्ये याच्यामध्ये फरक आहे. 12वीत आपण काय पाहिलं, चॅप्टर क्रमांक किती, 4, पेअर ऑफ स्टेट लाईन. ते वेगळं आहे, हे वेगळं आहे, जरा राहू द्या. तिथं प्रॉडक्ट्स ऑफ फ्रूट येतं बी अपॉन ए, आणि तिथं काय येतं सी अपॉन बी येतं, आणि तिथं ए अपॉन बी येतं. हे लक्षात राहू द्या, दोघांमधला फरक मग मी सांगितलं होतं म्हणून. काय आलं पाहिजे इथं, विच इज ए आणि विच इज बी. आता खरं तर प्रॉडक्ट ऑफ फ्रूट काय आलं पाहिजे, सी अपॉन ए आलं पाहिजे. सी कोण येतं, सी बी हे कोण काम करतं, सी चं काम करतं, आणि इथं कोण काय आलं, इझी. बरोबर आहे का. हा आपला तसं जर तुलना केली तर हा आपला सी, हा आपला कोण बी, आणि हा आपला कोण. बरोबर आहे का, येते का लक्षात. तुलना कोणाबरोबर केली, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर जर तुलना केली तर लक्षात येतो तुमच्या बरोबर काय येतं. कळलं, ओके. इथं आपण L1 L2 म्हणूया, M1 M2 काय उत्तर आलं नाही, F अपॉन ए, या बी ला खाली घेऊ, G अपॉन बी. चालू का, कसं लिहिलंय बघा. इथे खाली घेतलं, हा वर जातो, याचा अर्थ काय होतो, हा छेदामध्ये आला पाहिजे, याच्या छेदामध्ये येतो, जीच्या छेदामध्ये येतो. मग त्याचं काय होतं, प्रॉडक्ट ऑफ फ्रूट काय म्हणाला, त्याचा रेशो F अपॉन ए, G अपॉन काय म्हणाला, पर्यंत कळालं सगळ्यांना. आता सिमिलरली आता जागा वाटतं सांग, इंटरचेंज करू. L1 M2 अपॉन M1 M2. याचं उत्तर काय, सॉरी जागा इंटरचेंज करायचं, M1 M2. इथं काय आलं, करेक्ट, J अपॉन. आता सिमिलरली L1 M2 आवाज नका, N1 N2 याचं उत्तर काय, समजा हे समीकरण N1 मध्ये घेतलं असतं, त्याचा आपण कशाने डिवाइड केला असतं, n ने डिवाइड केला असतं L स्क्वेअर, तर आपला असं मिळालं असतं. आपण m ने डिवाइड केलं म्हणून हे मिळालं, n ने डिवाइड केलं असतं हे. मग काय उत्तर येईल त्याचं, वरती f अपॉन a च्या त्यात काय बदल होणार नाही, L1 L2 म्हणून, आणि इथे खाली काय, करेक्ट. येते लक्षात. आणि मग परत आपलं उत्तर मग L1 L2 N1 N2 इज इक्वल टू, सॉरी इथं f अपॉन N1 N2. आता हे पहिला दुसरा सारखा आहे, म्हणजे पहिला तिसरा सारखा आहे, म्हणजे तिघ जण कसे सारखे, म्हणून काय पाहिजे L1 अपॉन f अपॉन M1 M2 M1 M2 आपण काय लिहिलं, G अपॉन आणि N1 N2 इथे खाली काय, हे सगळे कसे मिळाले, सारख्याच प्रमाणात मिळाले. मग मला सांगा L1 L2 इज इक्वल टू काय, लॅम्बडा टाइम्स F M1 M2 काय, लॅम्बडा टाइम्स G अपॉन N1 M2 लॅम्बडा टाइम्स काय. मग आता काय म्हणतात, सिन्स काय दिलं रे, डायरेक्शन कोसाइन्स दिलेलं आहे ना, आर परपेंडिक्युलर म्हणून 2 वेक्टर्स आहे, इथं म्हणायचं 2 वेक्टर्स आर कसे आहेत, परपेंडिक्युलर. हेन्स L1 L2 प्लस M1 M2 प्लस M1 M2 इज इक्वल टू काय आलं पाहिजे, ठेवा काय किंमत द्यायची, लॅम्बडा असं काय कॉमन काढू सगळ्यांमध्ये F अपॉन E प्लस G अपॉन B प्लस C अपॉन H अपॉन C इज इक्वल टू काय दाखवतो का आपण, आलं बरोबर, ओके का, ठीक आहे का, कळलंय का, काय असेल का. Example number 18. If A having coordinate 1, 2, 3, B having coordinate 4, 5, 6 are the 2 points, then find the foot of the perpendicular from the point B to the line joining the points origin and A. म्हणजे आपल्याला आधी चित्र जर काढता बरोबर आलं की आपण उत्तरापर्यंत जाऊन पोहोचतो. इथे O, इथे A, याचे पॉइंट दिले 1, 2, 3. मला सांगा ओरिजिनचे पॉइंट राहायला माहिती 0, 0, 0 असतं. इथे B चे पॉइंट दिले 4, 5, 6. ओके. आता आपण कशाच्या माध्यमातून, जर 2 पॉइंट मार्केट मध्ये दिले असेल तर डायरेक्शन रेशोच्या माध्यमातून जातो आपण.
याचा डायरेक्शन रेशो काढतो, याची डायरेक्शन रेशो काढतो. डायरेक्शन रेशो परपेंडिक्युलर लाईन कसे असतात? देअर प्रोडक्ट्स, सम ऑफ देअर प्रोडक्ट बिकम अ झिरो. उत्तर आता याचे मानून घ्यावं लागते. याचे कसे मानणार माहिती? एम कॅन बी डिवाइड. हा काय मिड पॉईंट म्हणले का? मिड पॉईंट वगैरे काय नाही म्हणलं. हा याला डिवाइड करावा लागेल. कसा डिवाइड करतो? k/1 आणि मग आपण उत्तरापर्यंत जाऊन कळलं काय? ओके. लेट कोणाला इथे करायचं म्हणा? एम लेट एम बी द काय foot of the perpendicular drawn from the point B having coordinate 4, 5, 6 to the line joining to the line joining the points joining the origin and point मी ओए म्हणला असतं तरी चाललं असतं. ओके. एचे कोऑर्डिनेट पण लिहायचे. काय कोऑर्डिनेट्स आहेत? 1 2 3. ओरिजिन आपल्याला माहिती आहे. त्या कंसात ओ म्हणा. कळलं? आणि मग the direction ratios of a point O A. बोला. त्याला नाव द्या. त्याला A1 म्हणा. काय डायरेक्शन रेशो कोणत्या पॉइंट मध्ये जर स्पेस मध्ये काढायचं असेल तर काय करायचं? पुढच्या दोन पाठीमागचा वजा करायचा. काय होतं? 1 - 0. आता ही वजा की मलाच करावं लागेल. 2 - 0 आणि 3 - 0. तो 3 येतं बघा. एवढं पाहिलं आपण. आता लेट म्हणायचं. M be the point on OA which can be divided OA internally in the ratio k/1. Among item important things coordinates of M. बर पहिला कोऑर्डिनेट x वाल्याचं बरोबर काय का? n याला 1 ला गुणायचं, n याला 0 ला गुणायचं, उत्तर सांगायचं. खाली दोघांची बेरीज बोला. करेक्ट दिलंय का? दुसरा 2k प्लस किती रे? 0. प्रत्येक 0 जाणार आहे. लिहायची गरज नाही, मी लिहित नाही. k प्लस 3k अपॉन करेक्ट लिहिलंय. आता मला m चे कोऑर्डिनेट माहित झाले, b चे माहिती आहे. परत आता डायरेक्शन रेशो ऑफ bm काढू शकतो. The direction ratios of bm तर नाव घ्या आता. a2 बोला. याच्यातून तो वजा करायचा. काय k अपॉन k प्लस 1 मायनस 4. हे तुम्हाला येईल k मायनस 4 टाइम्स k मायनस 4 डिवाइड बाय k प्लस 1 वगैरे वगैरे वगैरे. काय मायनस 3k मायनस 4 अपॉन k. a2 बरोबर 2k अपॉन k प्लस 1 मायनस 5. तिरकं गुणाकार करून 2k मायनस 5 k मायनस 5 डिवाइड बाय k प्लस 1 म्हणजे उत्तर मायनस 3k मायनस 5 अपॉन k प्लस 1. a3 सॉरी इथं b2 म्हणून ते जसं तिथं म्हणलं तसं म्हणायचं. हा 3k अपॉन k प्लस 1 मायनस 6 3k मायनस 6k मायनस 6 अपॉन k प्लस 1 मायनस 3k मायनस 6 अपॉन k प्लस 1. आता दोघांचे डायरेक्शन रेशो झाले माहिती. मग काय म्हणायचं? सेन्स OA and BM are कसे? perpendicular to each other. Foot of perpendicular म्हणे ना, म्हणून perpendicular to the each other. मग काय म्हणताय? A1 A2 plus B1 B2 plus C1 C2 is equal to काय?
मोठ्या वाक्यात A1 ची किंमत किती 1 इंटू किती मायनस 3k मायनस 4 अपॉन k प्लस 1 प्लस 2 into minus 3k minus 5 upon 3 into minus 3k minus 6 upon is equal to 1 ने गुणल्यानंतर उत्तर काय 3k minus 4 2 ने गुणल्यानंतर काय minus 6k minus 10 upon 3 ने गुणल्यानंतर minus 9k minus 18 upon k plus 1 आता मला वाटतं जायचा छेद सारखा आहे तो डायरेक्ट पुढे येऊ द्या ओके फक्त अंश लग राहिला मायनस 3k मायनस 4 मायनस 6k मायनस 10 मायनस 9k मायनस 18 इज इक्वल टू बोला k किती मायनस 18k आणि जे किती ते 18 18 सम 4 32 इज इक्वल टू माता k लेकर पाठवा k इज इक्वल टू जमेल का मायनस 32 आपण डायरेक्ट लिहिलं मग के ची किंमत किती आली मायनस किती एक्सटर्नल डिवाइड करतो आपण इथे इंटरनल म्हणून मोकळं झालो इथे काहीच नाही म्हणायचं के ची किंमत आली ना एक्सटर्नल डिव्हिजन मिळाला आपल्याला मायनस 16 आपण काय म्हणालं परत कळलं सांगितलं ओके आता हा कसा डिवाइड करतो त्याचं कसं सांगता येणार कसा डिवाइड करतो एक्सटर्नल इन द रेशो 16:9 कॉलेज बद्दल काय शंका ओके आता कोऑर्डिनेट्स आपले ती व्हॅल्यू पुढे ठेवायची आपण सबस्टिट्यूट k is equal to minus 16 upon 9 in coordinates of मग काय म्हणून राहतं हेच मला कोऑर्डिनेट्स ऑफ तो सबस्टिट्यूट करा काय काय बघ सांगा तुम्ही minus 16 upon 9 divided by minus 16 upon 9 plus वरती minus 32 upon 9 divided by minus 16 upon 9 plus 1 last case minus किती 16 मध्ये किती झाले 48 upon 9 divided by minus 16 upon 9 करा कॅल्क्युलेशन 9 घालवायचा आहे 16/15 बरोबर आहे बघा 15 नाही यायचं किती येते 9 इथं आलं ना 7 मायनस 7 पुढं 32 मायनस 7 सगळं उत्तर छेदामध्ये मायनस 7 वरती बघा 709 9 कॅन्सल करायला झालं ना दिलं एकच नाही एकाच वेळी दोन काम अलग बरोबर मग उत्तर किती आलं 16/7 32 शेवटचं झालं का ओके का उत्तर चेक करा जरा